अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ऐकाल परी ऐशे नवे बाई, ऐकाल परी ऐशे नवे बाई, न संडावी सोयी भ्रताराची. नवे अरानोक लौकिकापासून, नवे अरानोक लौकिकापासून आपुल्या आपण गुविले ते. तुका म्हणे मन करा कठीण, तुका म्हणे मन कराल कठीण, त्या यावे निवडून मजपाशी. नवे अरानोक लौकिकापासून आपुल्या आपण गोविले ते. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. ऐकाल तुम्ही ऐकाल परी ऐशे नवे बाई, न संडावे सोयी व्रताराची. नवे आरानुक लौकिकापासून आपुल्या आपण गोविले ते. शिवे करता क्रमप्राप्त असलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या विरहिणी प्रकरणातील 20वा अभंग आहे बर का. आणि त्या विरहिणी प्रकरणातून जगद्गुरु श्री तुकोबारांनी भक्तीचं स्वरूप, त्याच्याकरता करावी लागणारी साधना आणि त्याच्यातून प्राप्त होणारी फलश्रुती, असा एक विचार या विरहिणीच्या माध्यमातून तुकोबारांनी प्रगट केलेला आहे. तो करत असताना एक रूपकात्मक हा विचार घेतलेला आहे. एक स्त्री आपल्या संसार रूपी पतीचा त्याग करून परमात्मा रूपी पतीचा स्वीकार यांनी जीवनामध्ये केलेला आहे. आणि ते जीवनामध्ये करण्याकरता काय करावं लागतं, अनेक भाव त्या विरहिणी किंवा विरहिणीच्या मनामध्ये आलेले भाव तुकोबारांनी अक्षरबद्ध केले. किंबहुना तुकोबारांनाच हे सांगायचं आहे, पण तुकोबारांनी विचार केला आपल्या मुखातून सांगण्यापेक्षा विरहिणीच्या मुखातून सांगावं. ज्यांनी या भक्ती करता सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आणि त्याग करून ती परमात्मा सुखाच्या ठिकाणी रत झालेली आहे, तिच्याच मुखातून वदवलं तर बरं होईल का. ज्याने हा अनुभव घेतला त्यांनीच सांगावं बरं का. मग कुणी म्हणले तुकोबारांनी अनुभव घेतला नाही, काय घेतला, पण त्या विरहिणीचा अनुभव आणि तुकोबारांचा अनुभव मात्र भिन्न नाही, एकच आहे बरं. पण ते रूपक करत असताना काही भाव समाजाच्या समोर प्रगट करावे लागतात, जबाबदारी द्यावी लागते. एक व्यवहारात म्हण आहे, सोनाराने कान टोचले की कमी दुखतात. घरातल्या लोकांना टोचता येत नाही का, येतात, पण सोनारा करी टोचले की कमी दुखतात. असा हा एक भक्तीचा प्रवाह त्या विरहिणीच्या माध्यमातून तुकोबारांनी तो प्रगट केला. आणि तो प्रगट करण्याकरता आपण बेळगाव आणि चंदगड वारकऱ्यांच्या वतीनं जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 300
75 वर्षे पूर्ण झाली, ते औचित्य साधून केलेला संकल्प आहे. गेलेल्या विजेला 375 वर्षे पूर्ण झाली, आपण केलेला संकल्प आहे. गेल्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण केलाय. गेल्या वर्षी कालच्या अमावस्येला समारोप होता. वैजनाथ वरती, आणि तो संकल्प वृत्ती होत असताना त्या संकल्पातून हा संकल्प प्रगट झाला. बरं, मला वाटतं मग आपण एक प्रतिपदा सोडून आरंभ केल्यामुळं पुढं लांबलंय. परत एकाच अभंगावरती 2 वेळा केल्यामुळं पुढं लांबलंय. पंढरपूरला बंद आणि वारीला गेल्यामुळं 2दा 2 प्रतिपदा आल्यामुळं पुढं लांबलंय. बरं, शास्त्रीकरण आहे, पण अखंडता आहे. बरं, आणि असा केलेला संकल्प तो फिरता संकल्प आहे. आणि गावामध्ये तुकोबरांच्या या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने काही औचित्य साधून त्या गावांना करता आलं नसेल, पण या संकल्पाच्या माध्यमातून त्या गावात हा सेवेचा भाग व्हावा असं जगद्गुरु श्री तुकोबरांच्या मनात आले. आम्ही तुम्ही निमित्त आहोत. बरं, आम्ही तुम्ही निमित्त आहोत. आणि त्या संकल्पातला योग आज मासमर्डी भाविक भक्तांच्या वाट्याला आलेला आहे. सर्वांचं सौभाग्य आहे की चांगला संकल्प करावा आणि त्या संकल्पामध्ये सहभागी होण्याची सद्बुद्धी प्राप्त व्हावी, हे सौभाग्यच आहे. तेव्हा या संकल्पातीलाची ही सेवा आहे. त्या विरहिणीचा अनुभव तुकोबरांनी प्रगट करत असताना ती विरहिणी एका स्त्रीला आपला अनुभव सांगते. कारण बाई शब्द आलाय. ऐकाल परी ऐशे नवे बाई, एक बाई एका बाईला सांगते. रस्त्यावर उभारलेली बाई रस्त्यावरच्या उभारलेल्या बाईला सांगते, असा त्याचा अर्थ करू नका. बरं, एक परमात्मा सुखा करता रमलेली बाई प्रपंचामध्ये रमलेल्या बाईला सांगते, हे मात्र लक्षात ठेवा. असंही सांगितलेलं नाही परमार्थामध्ये रमलेली बाई परमार्थिका बाईला सांगते, असं नाहीये. प्रपंचामध्ये रमलेली बाई प्रापंचिक बाईला सांगते, असंही नाहीये. परमार्थ साधनेमध्ये रत झालेली बाई ती प्रापंचिक जीवनामध्ये रत झालेल्या बाईला सांगते. का सांगते? काहीतरी कारण असलं पाहिजे, काहीतरी कारण असलं पाहिजे. त्या प्रापंचिक बाईने परमार्थामध्ये रत झालेल्या बाईकडे पाहिलं. खरंच हिने आपल्या पतीचा त्याग करून ही त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रत झालेली आहे. आपणही तिच्याप्रमाणे करावं, आपणही तिच्या प्रमाणे करावं असं त्या प्रपंचामध्ये रमलेल्या बाईला वाटलं. हे त्या विरहिणीने जाणलं. बरं का, आणि जाणल्यानंतर ते बघा आमचं ऐकाल, हे बायानो आमचं ऐकाल आणि आमचं ऐकून तुम्ही तुमच्या भ्रताराचा नाम प्रपंच रूपी नवऱ्याचा त्याग कराल. करू नका. बरं, करू नका. नुसतं ऐकून हे चालणार नाही. आम्ही जरी त्याग केलेला असला तरी त्या करण्याच्या मागे आमची त्या मनाची साधना आहे. तुमच्या जीवनामध्ये वैराग्याचा पत्ता नाही, सात्विक धैर्याचा पत्ता नाही. फक्त वैराग्य लागतं, धैर्य लागतं. एवढं ऐकून कोणत्याही गोष्टीचा त्याग करून चालणार नाही. बरं का, चालणार नाही.
तेव्हा नुसतं ऐकून हे करशीला करू नका, ती समज देते बर का. अतिशय विनम्र भावाने सांगते त्या स्त्रीला, आम्हाला माहित आहे आम्ही त्या पतीचा हत्या करून त्या परमात्मरूपी पतीचा स्वीकार जीवनामध्ये केला, तुम्ही सुद्धा करण्याकरता प्रवृत्त झाला. आम्हाला माहित आहे ज्या प्रपंचामध्ये तुम्ही राहता त्या प्रपंचामध्ये आतापर्यंत कुणाला समाधान मिळालेलं नाही. नोहे आरानुक लौकिकापासून, आरानुक म्हणजे समाधान, आतापर्यंत कोणाला मिळालेलं नाही. का मिळालं नाही? त्याचं कारण आहे आपणच आपल्याला त्याच्यामध्ये बांधून घेतलंय. आपणच त्याच्यामध्ये आपल्याला बांधून घेतलंय. तेव्हा समाधान नाहीये त्या प्रापंचिक जीवनामध्ये, समाधान त्या प्रपंची रूपी पतीशी व्यवहार करण्यामध्ये समाधान नाहीये. पण तरीही आमचं ऐकून तुम्ही त्या पतीचा त्या करू नका, आणि जर करायचं असेल तर ऐका, त्याकरता मन कठीण करावं लागेल. कठीण म्हणजे दगडासारखं, हातोड्याने फुटलं मारलं तरी फुटणार नाही असा दगड, त्याला म्हणतात कठीण बरं का. आणि असं ज्यांनी मन कठीण केले त्यांनीच आमच्याकडे यावं, कोणीतरी येऊ नये, असा ह्या अभंगाचा भाव आहे. अभंगाचा शब्दार्थ लक्षात यावा बरं का. तेव्हा एक विरहिणीच्या माध्यमातून तुकोबाराने हा एक अतिशय मार्मिक विचार समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. कारण बरेच लोकांना परमार्थ करावा असा वाटतो, पण परमार्थ करावा असा वाटतो, पण त्याच्याकरता त्या मानाची साधना घडली पाहिजे बरं का. साधना न करता जर तुम्ही परमार्थ करण्याकरता नाम त्या संसाराचा त्याग, एखाद्या वस्तूचा त्याग करण्याकरता जर प्रवृत्त व्हाल तर ते चांगलं नाही, ते फलद्रूप होण्यासारखं नाही बरं. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आणि वैराग्याच्या गोष्टी ऐकून तुम्ही जर प्रपंचाचा त्याग करण्याकरता जर निघाला तर शास्त्र सांगतं, अंगी जर वैराग्य बांधलेलं नसताना जर तुम्ही जर त्याच्यातून प्रवृत्त होत असाल तर अशी अवस्था होईल, ना घाट का ना घर का कुत्ता. हा, ते बाणावं लागतं अंगी, त्या अंगी बाणावं लागतं. केवळ वैराग्याच्या व्याख्या प्राप्त करून चालणार नाही, वैराग्याच्या गप्पा मारून चालणार नाही, केवळ शब्द ज्ञानावरती भागणार नाही. कठीण आहे बरं का. पहिल्यांदा ती साधना केली पाहिजे आणि साधना करून त्या साधनेतून आपल्या अधिकाराची वृद्धी झाल्यानंतर आपल्याला आपल्याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आपल्याला आपल्याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे आणि आत्मविश्वास निर्माण होईल त्याच वेळी त्या गोष्टीचा त्याग करा. दुसऱ्याने केला म्हणून तुम्ही करू नका बरं, करू नका. इतकं ते सोपं नाहीये. हा, दुसऱ्याला सांगणं सोपं आहे. एक ग्रस्त विद्वान रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जाता जाता एक ग्रस्त रडत होते, घाई मोकलून रडत होते बरं का, घाई मोकलून गेले. म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, एकुलता एक मुलगा होता तो मृत्युमुखी पडलाय. अरे म्हणले आज ना उद्या तो मरणारच आहे. म्हणले कशा करता रडतो? म्हणले आज ना उद्या तो मरणारच आहे, कशा करता रडतो? म्हणले रडू नकोस, काय त्याचं आयुष्य तेवढं असेल. तो सांगितला निघून गेला. 4 दिवसाने योग असा हा ग्रस्त रस्त्याने चालला होता आणि हा विद्वान रडत होता. त्या विद्वानाच्या जवळ गेला. म्हणले कशा करता रडताय? काय नाही म्हणले, एकच एक माझं
बोकड होतं ते मेलं. रडता का? माझा मुलगा मेल्यानंतर तुम्ही सांगत होता मला रडू नका म्हणून, आणि आता तुमचा बोकड मेल्यानंतर तुम्ही रडताय. मला सांगताना तुम्हाला बरं वाटत होतं, आणि आता तुमचा मेल्यानंतर तुम्ही का रडताय? वैराग्य सांगणं सोपं आहे बरं का. म्हणून काही गोष्टी ऐकून जीवनामध्ये करायच्या नाहीत बरं का. म्हणून आजही परमार्थाची साधना करण्याकरता अधिकार पाहिजे. अधिकार नसल्यामुळं आजही परमार्थाच्या मार्गावरती लोक बोटावर मोजण्यासारखेच आहेत बरं का. बोटावर मोजण्यासारखेच आहे. हा, परमार्थ सर्वांना करता येतो, परमार्थ सर्वांना करता येतो, तरी परमार्थाच्या साधनेमध्ये सगळे प्रवृत्त नाहीत. का नाहीत? कारण त्या अधिकारावरती येणं फार कठीण आहे बरं, कठीण आहे, फार कठीण आहे. येतच नाहीत का? येतील. कोण येईल? शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेतो येते. माग जायचं नाही बरं का, फक्त उत्तरार्धातच विचार करायचा. शहाणा तो धनी घेतो येते. तो का म्हणे सोपे आहे सर्वावनी यशाची आता आपल्याला देणं घेणं नाही. शहाणा तो धनी घेतो येते. हा, सगळेच या मार्गाचं अनुकरण करू शकत नाहीत. ज्याला हे विचारांती पटलं तीच मंडळी या मार्गाचं अनुसरण करू शकतात. तुकोबांनीच वर्णन केले, भक्ती जाणी तोची शुद्ध, तुका म्हणे नववीद. भक्ती जाणी तोची शुद्ध, आणि कनये माझ्या मना, भोका पंडित शहाणा. तुकोबांनी स्पष्ट लिहिलंय बरं. म्हणजे परमार्थ करत असताना ती लक्षणं जीवनामध्ये, ती अवस्था जीवनामध्ये येण्याकरता परमार्थाची साधना घडली पाहिजे. आणि त्या परमार्थाच्या साधनेमध्ये पहिल्यांदा अंतकरणाला लवचिकपणा आला पाहिजे. अंतकरणाला लवचिकपणा आला पाहिजे. तुम्हाला दोन उदाहरण तुमच्या समोर ठेवतो.
आपल्याकडे टोपले केले जातात. हा, कशाचे म्हणतात त्याला? बांबूचे टोपले म्हणतात त्याला, बुट्ट्या म्हणतात, हा, शिबडू म्हणतात. हा. ते कधी करतात? बांबू ओला असताना करतात का वाळल्यानंतर करतात? ओला असताना. कवळा. ओला असताना. आणि तेही करत असताना त्या पूर्ण बांबूला वाकवत नाहीत, त्याचे काही भाग बाजूला काढले जातात. म्हणजे ती बुट्टी तयार करण्याकरता ज्या बांबूच्या काड्या वापरल्या जातात ते ओला असतं, त्यावेळेस ते वाकतं. बरं का? ओला असतं, हा, तेव्हाच ते वाकतं, एरवी ते वाकत नाही. आणि ते वाकून जसं फिरवावं, जसं त्यात अडकावं तसं ते अडकतंय. आणि एकदा ते टोपलं तयार झालं आणि एकदा जर वाळलं, हा, आणि तुम्ही जरा त्याला आता काढायचा प्रयत्न केला तर ते निघत नाही. बरं, पण ते पक्क राहतं, शेवटपर्यंत राहतं. म्हणजे एखाद्या वेळवाला बुट्टीचा आकार देण्याकरता जर वाकवावं लागतं, वेळवाचं सांगलोय मी. ह्या वेळवाची काय अवस्था? तुडवावं लागेल. लवचिकपणा यावं लागतो. बरं का? दुसरं उदाहरण आहे आपल्या अनुभवाचं. तुम्ही लोखंडाचा बार तुम्हाला कोणी एवढा मोठा दिला, म्हणले बाबा शिल्लक राहायला घेऊन जावा सेंटरिंगवाल्यानं. घरातले म्हणले एवढा आणलाय बार, चांगला दिसतोय. मग काही नाही म्हणले, लोहाराकडे जाऊन खुरप करून आणा. खुरप करून आणा. आता खुरप करून आणा म्हणल्यानंतर आपण गेलो, त्या लोहाराकडे गेलो. लोहाराने ते घेतलं, म्हणले होतं याच्यामध्ये. काय व्यवहार ठरला. आता त्या लांब लचक बाराला लवचिकपणा येण्याकरता त्या लोहाराला त्या अग्नीमध्ये तापवावं लागतं. आणि तापवल्यानंतर जसं वाकवावं तसं वाकतंय. काय? बाराविषयी बोलतोय. हा, लोखंडही कठीण आहे, वेळूही कठीण आहे. पण त्या लोखंडाला वेळवाचं रूप, खुरप्याचं रूप येण्याकरता, लवचिकपणा येण्याकरता त्याला अग्नीमध्ये तापवावं लागतं. वेळवाला ती ओला असताना त्याला बरोबर जसं वाकवावं तसं वाकतं, तेव्हा ती वस्तू तयार होते. त्याचप्रमाणे परमार्थाची साधना घडण्याकरता आमच्या तुमच्या अंतःकरणाला लवचिकपणा यावा लागतो. लवचिकपणा कशाने येतो? कशाने येतो? साधनेने लवचिकपणा येतो. मग कमीत कमी भक्तीचा स्वीकार करण्याकरता त्याचं अंतःकरण लवचिक पाहिजे. म्हणजे द्रवीभूत अंतःकरण पाहिजे. द्रवीभूत अंतःकरण पाहिजे, श्रद्धा संपन्न पाहिजे, भाव संपन्न पाहिजे, विवेक संपन्न पाहिजे, वैराग्य संपन्न पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये साधना घडेल. बरं का? यातलं काही नसेल तर साधना घडणार नाही. घडणार नाही, लक्षात ठेवा. हा, केवळ हे बोलण्यातून घडू शकत नाही. ती अंतःकरणाला अवस्था येण्याकरता साधनाच करावी लागेल. किती काळ करावी लागेल? त्याचं उत्तर आहे दीर्घ काल करावी लागेल. दीर्घ काल. बरं का? काही काल ती साधना करून चालणार नाही. दीर्घ काल. एका विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगितलं, हे बघ, एकाने एका झाडाची फांदी दिलेली आहे आणि हे अतिशय
मौलिक झाड आहे. त्या झाडाचा पाला, त्या झाडाला येणारी फुलं अतिशय चांगली आहेत. मग काय काय नेमली मी सांगतो एवढं कर. हे झाड त्या मातीमध्ये हे फांदी रोव आणि त्याला रोज पाणी घालत जा म्हणले. कुठपर्यंत? त्याला मूळ फुटत नाही तोपर्यंत. मूळ फुटत नाही तोपर्यंत. बरं का? हरकत नाही म्हणला गुरुजी. त्यांनी रोज त्या फांदीला पाणी घालायला सुरुवात केली. 8 दिवस गेले आणि 8 दिवस गेल्यानंतर त्यांनी काय केलं, ती फांदी वर काढली, मूळ फुटली का बघितलं आणि पुन्हा त्यात तो 8 दिवस गेला की काय करायचं, ते काढायचं, मूळ फुटले काय बघायचं आणि पुन्हा रोवायचं. 6 महिने गेले, 8 महिने गेले. म्हणजे का हो गुरुजी अजून त्याला मूळ फुटणच. म्हणले तुला कसं का, मी रोज काढून बघतो म्हटलं. येणार नाही म्हणजे. अरे त्याला मूळ फुटेपर्यंत पाणी घालायचं. म्हणजे मूळ फुटले कधी कळतं? पालवी फुटल्यानंतर. जोपर्यंत त्या फांदीला मूळ धरत नाही तोपर्यंत पालवी फुटत नाही. एखाद्या झाडाच्या फांदीला जर पालवी फुटण्याकरता मूळ त्याला पक्की व्हावी लागतात, तर परमार्थाची साधना कशी करावी लागेल? दीर्घकाल करावी लागेल. दीर्घकाल करावी लागेल. एकाएकी साधना करून आपल्या जीवनामध्ये ते फलपत्रामध्ये पडणार नाही. म्हणून तर संतांना सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवाबा, मंत्र जपावा सर्व काय, मंत्र जपावा सर्व काय. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा कधीतरी. दीर्घकाल साधनेची गरज आहे. साधना करीत राहिलं पाहिजे. बरं का? साधना करीत राहिली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना खरंच तो परमार्थ अंगी बांधण्याकरता ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये बांधतात की नाही याचा विचार माणसाने अंतर्मुख होऊन करावा. बरं का? आम्हाला सवय लागली दुसऱ्याच्या जीवनात काय बांधलंय की नाही बघायची सवय लागली. दुसऱ्याच्या जीवनामध्ये काय बांधलंय की नाही बघायची सवय लागली. आपल्या जीवनामध्ये काय बघायची सवय लागली नाही. बरं का? लोक सांगतात बघा, अहो त्याचा स्वर चाललाय, अरे तुझा लागतोय का पहिल्यांदा? आपला स्वर पक्का आहे का? आपला पक्का नाही, त्याचा स्वर चाललाय. आपला पक्का कसा होईल बघ, आणि आपला पक्का झाला की मग त्याचा चाललेला त्याला स्वरात कसा आणायचं बघ. परमार्थ करायचा आहे, साधना करायची आहे. आणि ती साधना करण्याकरता आपल्या एक एक गोष्टी आपल्या जीवनामध्ये हळूहळू वाढल्या पाहिजेत. वाढल्या पाहिजेत. विवेक नाही, विवेकाची वृद्धी झाली पाहिजे. श्रद्धा कमी आहे, श्रद्धा वाढली पाहिजे. भाव कमी आहे, प्रेम कमी आहे, वैराग्य कमी आहे.
त्याला वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि तो कसा करा? हळूहळू, डाळे डहाणे, एके वेळी निश्चित ठाके. बर का? निश्चित. तुम्हाला येईल. प्रयत्न करा. हळूहळू चाला, आज देखो कोणी कोणाशी न बोला, आज देतो आज देतो हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. ती साधना करण्याकरता प्रवृत्त व्हा. म्हणून तो अधिकार परमार्थाचा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता का आपण जन्माला येताना तसा अधिकार घेऊन आलेलो नाहीये. काय थोडस पूर्व पुण्य अनुकूल आहे बरं का. थोडस पूर्व पुण्य अनुकूल आहे म्हणून आपण या मार्गावरती आलो. आता तेवढ्याच पुण्यायावरती उड्या मारून चालायचं नाही. कधी कधी उड्या मारायला लागला तर पाय फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. पाय मोडण्याची शक्यता आहे. पूर्व पुण्याने या मार्गावरती आलोय. एक जमीची बाजू आहे. आपला अधिकार तेवढा नाहीये. आता तो अधिकार नाहीये आपल्याला. अधिकार आपल्याला तो वाढवायचा आहे. कसा वाढवायचा? कसा वाढवायचा? त्या देवासमोर रोजगारानं मांडावं. रोज बर का. प्रपंच वो सरो, चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करेगा दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐशे करी काई, धरोनिया बाही भवा तारी दातारा. देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. असं त्या देवाच्या समोर रोज याचना करावी, रोज प्रार्थना करावी बर का. रोज करावी. देवा खरंच आमची इच्छा आहे. आम्ही या मार्गावरती आरूढ झालो पण तो अधिकार आमचा वाढलेला नाही. अधिकार वाढण्याकरता देवा आमची एवढीच इच्छा आहे. आमचं चित्त तुझ्या पायाजवळ कसं राहील. आमच्या मनामध्ये देवा तुझ्याविषयी भाव कसा निर्माण होईल. आमच्या अंतःकरणामध्ये सदसत विवेक कसा जागा होईल. असं रोज देवाला प्रार्थनेतून आळवावं बर का. आम्हाला चार चौघात आळवायची सवय आहे. चार चौघात तुम्ही आळवला तर लोक म्हणतील फार फार सुंदर तुम्ही राग म्हटला बर का. लोक तुम्हाला शाबासकी देतील. कीर्तनकार सुद्धा म्हणेल तुमच्या आळवण्यामुळे आमचं कीर्तन भरून आलं. पण कीर्तन झाल्यानंतर घरी गेल्यानंतर मात्र जर आपला चेहरा जर पडलेला असेल, आपलं मन जर परमार्थात लागत नसेल तर या लोकात आळवलेल्याला काहीच उपयोग नाही. लक्षात ठेवा. काय आळवायचं ते एकांतात बसून आळवा.
त्या देवाची आराधना करा. हा, त्या देवाला रोज मागा. काय मागा? हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, विसरण व्हावा तुलगाई आवडी, तुलगाई आवडी, विसर विसर व्हावा, विसरण व्हावा तुलगाई आवडी, विसर तुझा विसर न व्हावा. आपल्याला आपल्याला आपला अधिकार वाढवायचा आहे बरं. आणि तो अधिकार वाढावा. एकाएकी अधिकार आपल्याला मिळत नाहीये. म्हणून एक विचार तुकोबारांना वाटला, या विरहिणीच्या माध्यमातून भक्तीचं महात्म्य जर आपण समाजाला सांगावं, पण या भक्तीचं महात्म्य पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटेल आपल्याला सुद्धा अशी भक्ती घडली पाहिजे. भक्ती घडली पाहिजे. आपणही त्या भगवंताच्या ठिकाणी रत झालो पाहिजे असं ऐकल्यानंतर वाटेल. आणि वाटल्यानंतर कोणी एकाएकी प्रपंचाचा त्याग करून इकडं लागेल असं लागू नका. हे सांगण्याकरता त्या विरणीचा भावमनी मानशी घेऊन तुकोबाराय सांगतात की खरंच ठीक आहे, भक्तीचं महात्म्य तुम्हाला कळालं. त्या भगवंताच्या ठिकाणी रत होण्याकरता प्रपंचाचा त्याग करावा लागतो. आम्ही केला. त्याचा त्याग केल्याशिवाय तिथं स्वीकार होत नाही. बरं, स्वीकार होत नाहीये. एकीकडे त्याग आहे आणि एकीकडे स्वीकार आहे. मुलीच्या बापाने मुलीच्या नावाने पाणी सोडावं लागतं, त्याग आहे. आणि ज्याला दिली जाते त्याने पाणी ग्रहण करावं लागतं, स्वीकार करावा लागतो. दोघांच्या हातात पाणीच आहे बरं का. पण एक पाणी सोडावं लागतं, अनेक पाणी घ्यावं लागतं.
ज्या बापाने मुलीच्या नावाने पाणी सोडलं त्या मुलीचा स्वीकार त्याने करावा लागतो. हा, तसं प्रपंचाचा त्याग करण्याकरता तेवढी आपली तयारी पाहिजे. त्याग केला तर तो परमात्मा आपला स्वीकार करतो. पण त्याने केला म्हणून तुम्ही करू नका. तेव्हा ऐका, असं ती विरहिणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ऐकाल परी ऐशे नवे बाई न संडावे सोयी व्रताराची. आमचं ऐकून असं बायानं तुम्ही कराल. व्रतार म्हणजे पती नवरा, सांडाल म्हणजे त्याला सोडाल, त्याचा त्याग कराल. तसं करू नका. का करू नका? तर त्याच्याकरता दोन गोष्टी लागतात. आणि त्या दोन गोष्टी कुठल्या? एक वैराग्य लागतं आणि दुसरं सात्विक धैर्य लागतं. वैराग्य आणि सात्विक धैर्य लागतं, लक्षात ठेवा. आणि ते वैराग्य आणि सात्विक धैर्य नसेल तर आपल्याला आपल्या त्या प्रपंचाचा, प्रपंचरूपी पतीचा त्याग करता येत नाही. नुसतं वैराग्य ऐकून वैराग्य निर्माण होत नाही. वैराग्य ऐकून वैराग्य निर्माण होत नाही. कारण वैराग्य आपल्या अंगी येण्याकरता त्याच्या अगोदर काय घडावं लागतं? पहिल्यांदा विवेक लागतो. विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य खरं, विवेकापासून निर्माण झालेलं वैराग्य खरं नव्हे. मशान वैराग्य. आज समाजामध्ये बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण होतं विवेका वाचून.
आणि विवेकावाचून निर्माण झालेलं वैराग्य टिकत नाही. टिकत नाही लक्षात ठेवा. कितीतरी अनुभव आपल्या जीवनात. काही लोक दुसऱ्याच्या प्रपंचाची अवस्था पाहून ठरवतात काय नाही म्हणजे आम्हाला आता लग्नच करायचं नाही, लग्नच करायचं नाही. का पाहिलं फार फार कष्ट आहे, फार दुःख आहे, हा नुसती उसाबरीच आहे, त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. अरे बरोबर आहे, पण वैराग्य आहे का? म्हणून तुकोबांनी वर्णन केले, जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी. सुंदर महाराजांनी काय वर्णन केलं? जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी. पुढं काय? सुंदर कामिनी देखली नाही. हा, सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही. वैराग्याचं बोलणं कुठपर्यंत? जोपर्यंत सुंदर वनिता नाम स्त्री हा डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत तुमचं हे वैराग्य आहे बरं का. हे वैराग्य खरं नव्हे. बोलण्यातून वैराग्य, ऐकण्यातून वैराग्य निर्माण होते, लक्षात ठेवा. कारण प्रपंच रूपी पतीचा त्याग करण्याकरता त्या मानाचं वैराग्य पाहिजे. त्या मानाचं वैराग्य पाहिजे. त्या मानाचं वैराग्य नसेल तर त्यागाची वृत्ती निर्माण होत नाही, आणि झाली तर ती टिकत नाही बरं का. म्हणून कपडे बदलून वैराग्य येत नाही बरं का. कपडे बदलून वैराग्य येत नाही. आमचे गुरुबंधू होते, ज्येष्ठ होते, गेल्या वर्षी ते ब्रह्मलीन झाले, ब्रह्मचारी. श्री गुरु साखरे महाराजांचे ते शिष्य, संपन्न घरातले होते, बुद्धिमान होते, त्यांची लेखणी फार चांगली. त्यांनी लिहिले अजूनही अक्षर आहेत, छपाई करावी तसे अक्षर आहेत बरं का. त्यागही त्यांच्या जीवनामध्ये, समर्पणही त्यांच्या जीवनामध्ये. पण त्यांच्या मनामध्ये काय आलं काय माहित, अचानक आलं. त्यांना वाटलं संन्यासाची संगत करावी. ब्रह्मचारीच होते आणि संन्यासाची संगत करावी, म्हणून त्या संन्यासाच्या संगतीत गेले. ते म्हणजे आमच्या संगतीत यायचं असेल तर कपड्याचा रंग बदलावा लागेल. बदलले बरं का त्याने. मी नाम उल्लेख करत नाही, आणि उल्लेख केला तरी तुम्हाला कोणाला कळणारच आहे, नावच तुम्हाला माहिती नाही. जवळजवळ त्यांचं 80च्या जवळपास वय होत. आता पुढच्या महिन्यात त्यांची पुण्यतिथी आहे पहिली. आणि त्यांच्या संगतीत राहायला सुरुवात केली. ब्रह्मचारी होते, पण त्या संन्यासाच्या संगतीत गेल्यानंतर कपड्याचा रंग बदलून त्यांच्या संगतीत राहिले. 1 वर्षे 2 वर्षे गेले, 3 वर्षे गेले. लक्ष लागे ना, लक्ष लागे ना बरं का. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. ब्रह्मचारी होते, अमुक अमुक महात्म्याच्या संगतीत होते, अमुक अमुक महात्म्याच्या संगतीत गेले. तिथे गेल्यानंतर पांढरी कपडे होती, टाकून तांबडी घातली. आणि काही काळ गेल्यानंतर त्यांना त्या महाराजांचं पटना, पुन्हा आले, तांबडी टाकली, पुन्हा पांढरी घातली. माझा दृष्टांत संपला. कपडे बदलून. हा, संन्यासाच्या संगती जाऊन भगवी कपडे घालण्याने वैराग्य येत नाही. येत नाही बरं. पण ते वैराग्य निर्माण होण्याकरता त्या मानाची साधनाच जीवनामध्ये घडली पाहिजे, लक्षात ठेवा. त्या मानाची साधनाच घडली पाहिजे. साखर खाऊन गोड बोलता येत नाही. काय येत? अहो, तेवढं वाणीला माधुर्य प्राप्त होण्याकरता तेवढी जीवनामध्ये साधना घडावी लागते. तेवढी साधना
जीवनामध्ये घडावी लागते. म्हणून एका महात्म्याने ब्रह्मलीन दादा महाराज साखरे यांना प्रश्न विचारला. विद्वानांची सभा होती आणि त्या विद्वानांच्या सभेमध्ये त्यांनी प्रश्न केला. म्हणले, महाराज तुम्ही साधं सोपं बोलला पण अतिशय मधुर बोलला. म्हणले, अतिशय तुमची वाणी मधुर आहे. दुसरे विद्वान होते, अहो त्यांचं आडनाव साखरे महाराज आहे, ते गोड बोलणारच. नाही म्हणले, नुसतं आडनाव ठेवून गोड बोलता येत नाही म्हणले. म्हणजे महाराज तुम्ही याच्याकरता काय केले का? काय केलं असेल तर सांगा. म्हणजे तुमच्या वाणीला एवढं माधुर्य आलं, माधुर्य येण्याकरता तुम्ही काय केलं? म्हणजे काय नाही म्हणले, काहीतरी तुम्ही केलेलं असलं पाहिजे, त्याशिवाय तुमच्या वाणीला हे माधुर्य नाहीये. ठीक आहे, तुझा आग्रह म्हणून सांगतो, सांगू नये बरं का. त्याने अट्टास केला, तुम्ही सांगा, मला हे जाणून घ्यायचंय. काय नाही म्हणले, माझं हे मस्तक ज्या दिवशी मी ज्यांच्याकडे गेलो त्यांच्या चरणावरती ठेवलंय, आजपर्यंत दुसऱ्याच्या चरणावरती ठेवलेलं नाही. मी करू का आता? माझं डोकं तुमच्या चरणावरती ठेवू का? म्हणले, अजिबात ठेवू नको. म्हणले, का? मी ठेवताना असं चार चौघाला विचारलेलं नव्हतं. म्हणले, हा माझ्या मनामध्ये निश्चय झाला आणि मी ठरवलं, येथून या उठवू माता, मरणा वाचूनी सर्वता. परिणाम त्या गुरुना मी माझं जीवन समर्पित केलं आणि त्या गुरुना जीवन समर्पित केल्यानंतर त्या गुरूंच्या कृपेने माझ्या जीवनाला प्राप्त झालेलं माधुर्य. मग वैराग्य कधी येईल वो? एकाएकी येईल? हा, म्हणून ती विरणी सांगते, ऐकाल परी ऐशे नवी बाई. ऐका बर का. हा, आम्हाला वैराग्य निर्माण झालं म्हणून तुम्हाला निर्माण होईल असं नाहीये. आणि वैराग्या वाचून जर तुम्ही तुमच्या प्रपंच रूपी पतीचा जर त्याग करत असाल तर ते योग्य नाहीये, योग्य नाही, लक्षात ठेवा. हा, त्या मानाचं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. हा, किती निर्माण झालं पाहिजे वैराग्य? मग आपण बोलून गेलो, तैशी संसाराया समजता, जाणी जय जय अनित्यता, दै वैराग्य दवडिता पाठी लागे. आपण वैराग्याच्या मागं लागायचं नाही, आपल्या मागं वैराग्य लागलं पाहिजे. आपण वैराग्याच्या मागं लागायचं नाही, आपल्या मागं वैराग्य लागलं पाहिजे. लक्षात ठेवा, आपणच वैराग्याच्या मागं लागलोय. म्हणून त्या श्री गुरु साखरे महाराजांच्या घराण्याचा इतिहास सांगत असताना इतिहास सांगितला जातो. मूळ साखरे महाराज होऊन गेले, त्यांचं पुण्यामध्ये कीर्तन चालू होत, पासोड्या विठोबा मंदिरात. आणि कीर्तन चालू असताना पेशव्यांचे कारभारी घोड्यावरून चालले होते. आणि घोड्यावरून जाता जाता त्यांच्या कानावरती शब्द पडले त्या महात्म्याचे. आणि त्या महात्म्याचे शब्द पडल्यानंतर त्यांना वाटला, महात्मा सामान्य नाही बरं का, थोर आहे. त्यांनी घोडं जाग्यावरती थांबवलं आणि पूर्ण घोड्यावरती बसून कीर्तन ऐकलं बरं का. घोड्यावरती, घोडं कधी शांत उभं राहत नाही बरं का. पण त्या घोड्यावरती बसून त्यांनी कीर्तन पूर्ण ऐकलं आणि कीर्तन झाल्या झाल्या त्या घोड्यावरून उतरले आणि त्या महात्म्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं. म्हणले, माझं जीवन तुम्हाला समर्पित. म्हणले, त्या महात्म्याने विचारलं, तुम्ही कोण आणि कशा करता समर्पित करताय? म्हणले, ते म्हणले, मी पेशव्यांचा कारभारी आहे.
मग पेशव्यांचा कारभारी, अहो श्रीमंताचे आहात तुम्ही, नवे नवे तुम्ही श्रीमंत आहात. श्रीमंती आणि परमार्थ याचं जुळत नाही म्हटले. श्रीमंतीचं आणि परमार्थाचं जुळत नाही का? त्याचा त्याग करावा लागतो म्हणजे आत्ता त्याग करतो म्हणले. त्या महात्म्याने सांगितलं तुम्ही त्याग कराल पण मी स्वीकारणार नाही म्हटले ना तुमचं. मी स्वीकारणार नाहीये. नाही म्हणले मी निश्चय केला. 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांच्याकडे त्या काळामध्ये पेशव्यांच्याकडे त्या कारभाऱ्याकडे 11 लाख रुपये होते. किती? आता त्याची किंमत किती होते बघा. म्हणजे महाराज हे सगळं समर्पित तुमच्या चरणी. महाराज म्हणले मी स्पर्श करणार नाही का? मी सर्वाचा त्याग करून आलोय म्हटले. मग मी तुम्हाला दिलंय ते म्हणले मी स्पर्श करणार नाही. मग काय करायचं? काय नाही म्हणले लोकाला वाटून द्या. नुसतं वाटू नका. आता हे अन्नदान करा. एवढं अन्नदान केलं, एवढं अन्नदान केलं. ज्या गावात जाईल साखर घ्यायला गेली की त्या दुकानातली संपायची म्हणून त्यांना नाव पडलं साखरे महाराज. मला पुढचा भाग सांगायचं नाही. कीर्तन घोड्यावरती बसून ऐकलं आणि ऐकता ऐकता त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण झालं. 11 लाखाची संपत्ती गुरुच्या चरणी समर्पित केली. याला म्हणतात वैराग्य. ती विरहिणी सांगते असं सर्वांच्या जीवनामध्ये ऐकून वैराग्य येत नाही. त्यांची काहीतरी पूर्वपुण्याही होती आणि त्या परंपरेचे ते अधिकारी झाले बरं का. त्या साखरेवरांच्या गादीवरती पुढचे महात्मे तेच झाले. रामचंद्र पंत जोशी त्यांचं नाव कंसात साखरे महाराज. एखाद्याच्या जीवनामध्ये असं वैराग्य निर्माण होतं. सर्वांच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण होत नाही. ती विरहिणी सांगते असं ऐकून तुम्ही आपल्या पतीचा त्याग कराल. कुठल्या पतीचा? प्रपंचरूपी पतीचा त्याग कराल. आणि प्रपंचरूपी पतीचा त्याग कराल असं एकाएकी त्याचा त्याग त्याला सांडणं हे बरं दिसत नाही. त्या मानाचं वैराग्य पाहिजे. त्या मानाचं वैराग्य पाहिजे आणि त्या वैराग्याबरोबर सात्विक धैर्य पाहिजे. सात्विक धैर्य पाहिजे बरं का. आमच्याकडं धैर्य आहे. तोला मानाचं एवढं धैर्य नाही. लक्षात ठेवा. त्या मानाचं धैर्य लागतं. आपण मागं बोलून गेलो प्रत्येक क्षेत्रामध्ये धैर्य लागतं बरं का. प्रत्येक क्षेत्रामध्ये धैर्य लागतं. ज्याच्या जीवनामध्ये धैर्य आहे तोच समर्पण भावाने स्वामीची सेवा करू शकतो. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले हनुमंतराय तुम्ही सामान्य नाही शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. काय धैर्य होतं हनुमंतरायांच्या जवळ. सात्विक धैर्य बर का. म्हणून वैराग्य आणि सात्विक धैर्य असावं लागतं तर प्रपंचरूपी पतीचा त्याग करता येतो. एकाएकी करता येत नाही. आणि हे जर सात्विक धैर्य नसेल, तुमच्याजवळ वैराग्य नसेल तर तुम्ही त्या पतीचा त्याग करण्याकरता प्रवृत्त होऊ नका. होऊ नका. अधिकार जर नसेल आणि अधिकार नसताना जर परमार्थाची साधना करण्याकरता जर प्रवृत्त झालो तर आपली साधना पूर्णत्वाला जाणार नाही. याच्यातून सांगायचं आहे म्हणून आपल्या समोर प्रस्तावना निर्माण केली. पहिल्यांदा अधिकार मिळवा. पहिल्यांदा अधिकार मिळवा. त्या अधिकारावरती या आणि अधिकारावरती आल्यानंतर मग तुमच्या अंतःकरणामध्ये त्यागाची भावना निर्माण व्हावी. अधिकारा वाचून जर तुम्ही त्याचा त्याग कराल तर फार जीवनामध्ये विपरीत घडेल बरं. फार जीवनामध्ये विपरीत घडेल. म्हणून बऱ्याच मंडळींना सांगावं लागतं. फार लोक येतात
माळा घालण्याकरता लोक, आणि त्यात बहुतांश येतात सुटावी म्हणून, सुटावी म्हणून. मी आलेल्या माणसाला पहिल्यांदा सांगतो, दारू सोडण्याकरता माळ हे साधन नाही आणि तुम्ही घालू नका. त्याच्याकरता नाहीये. क्षणभर तुम्हाला वाटलं हो. कारण घरातली माणसं बोलायला लागली, घरातली माणसं किंमत देणार, मित्र जवळ करणार, पाहुणे मंडळी कुणी बोलवणार, कुणीच आपल्याकडे आपल्याला किंमत देणार. त्याला वाटलं आता माळ घालायला का हरकत नाही, म्हणजे बाजूला जाता येईल, त्याच्यातून बाजूला जाता येईल. तितकं सोपं नाहीये. म्हणून एक ग्रस्त आले, तरुणच आला म्हणले माळ घालायचे का, मला आता भक्ती करायचं ठरवले. म्हटलं मी वा वा, चांगली गोष्ट आहे. म्हटलं आम्हाला घडण आणि तू ठरवलंयस. म्हटलं वय हो घेतो तो. 2 महिने झाली सोडल्या. म्हटलं काय करतो, ड्रायव्हिंगचं काम करतो, अजिबात माळ घालू नको म्हटलं गोव्याला. नाही म्हणजे मी ठरवलंय आता भक्तीच करायची ठरवलंय. भक्ती करायची म्हणजे काय करायचं ठरवलंय म्हणलं. काय माहितीये तुला भक्ती करणं म्हणजे? अरे आमचं आयुष्य जाऊन आम्हाला भक्ती कळना. भक्ती करणाऱ्यांच्या पोटी जन्माला येऊन आम्हाला भक्ती अजून कळाली नाही, आणि तू भक्तीच्या गोष्टी बोलायला लागलास म्हटलं. मी हे बोललो त्याला बरं का. नाही म्हणले तू घालू नको. नाही म्हणले महाराज घाला, माझी बायको पण वारकरी आहे म्हणाला. मला असं कर म्हणले, बायकोला घेऊन ये. बायको भांडून गेल्या म्हणाला, 6 महिने झाले. का भांडल्या? नाही काय त्याला सोनं पाहिजे होतं आणि ते मी घेऊन दिलं नाही. म्हणलं खोटं बोलतो म्हणले तू, तुझं वागणं चांगलं नाही म्हणून ती गेल्या. म्हणजे बरोबर आहे, त्याकरताच गेलं. मग बायकोला घेऊन ये म्हटलं. तू बहादर बायकोला घेऊन बायको आली नाही, मित्राला घेऊन आला. 8 दिवसांनी आला. म्हणले बायको नाही, मित्र नाही. म्हणलं बायकोच पाहिजे. म्हणलं बाकी कोणावर विश्वास नाही. म्हणलं माझा. परत गेला. परत दुसऱ्या दिवशी बायकोला घेऊन आला. बायको म्हणली शेजारी. म्हणलं काय? हो म्हणले त्यांची इच्छा आहे. म्हणले कशा करता माळ घालताय? म्हणलं. मी त्यांना प्रश्न केला, माळ घातल्यानंतर रोज हे हरिपाठ म्हणणार आहेत का? सगळा विधी करणार आहेत का? हे विधी करणार असेल तर माळ घाला. मी तुम्हाला लिहून देतो 101% हा मनुष्य सगळा विधी करणार नाही, तेव्हा तुम्ही माळ घालू नका. मी तुम्हाला आता सांगतो, माळ घातली असं समजा. देवाजवळचा बुक्का घेतला, त्याला बुक्का लावला, त्यातला एक पेढा खाऊ घातला. रोज सकाळी उठलं की म्हणलं तुळशीला पाणी घालायचं, रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्राचा जप करायचा, हरिपाठ वाचायचा. 20 रुपयाचं पुस्तक त्याला दान दिलं. आणि वर्षातून एकदा पंढरपूरला जाऊन यायचं, प्रत्येक 15 दिवसाची एकादश करायचं. असं नेमाने करा आणि मला वर्षांनी भेटा म्हटलं. मला माहिती आहे तो पुन्हा भेटायला येणार नाही. मी कशा करता सांगितलंय? टाइमपास. अधिकार नसताना माळ घालू नका. मला एवढाच मुद्दा त्यातून सांगायचा आहे. तर अधिकार नसताना प्रपंचाचा त्याग करू नका. तो अधिकार आपल्या जीवनी यावा लागतो, आणि तो अधिकार येण्याकरता 2 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या पाहिजेत. एक वैराग्य आणि सात्विक धैर्य. ह्या 2 गोष्टी जर जीवनामध्ये आल्या तर हे शक्य आहे. तेव्हा मी सांगतो ते ऐका बायानो. ती विरीने सांगते बायांना. कुठल्या बायाला सांगते? ज्या प्रपंचामध्ये रत आहेत त्या बायांना सांगते. आपल्या प्रपंच रूपी पतीचा तुम्ही त्याग जीवनामध्ये करू नका. आम्ही केला म्हणजे त्या मनाचं वैराग्य आमच्या जीवनामध्ये होतं. त्या मनाचं आमच्या जीवनामध्ये सात्विक धैर्य होतं. आम्ही हा विचार करताना आम्ही आमच्या जीवावरती उदार झालो, देहावरती नव्हे. आम्ही जीवावरती उदार होऊन आम्ही निघालोय. आता आम्ही मागचा पुढचा विचार ठेवलेला नाहीये.
ज्या दिवशी आम्ही आमच्या पतीचा संबंध सोडला, त्या दिवसापासून त्या प्रपंचाचा आमच्या अंतःकरणामध्ये स्मरण सुद्धा नाहीये, स्मरण सुद्धा नाहीये. त्याचे संस्कार सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये राहिलेले नाहीत. आम्ही त्या सर्वस्वाचा त्याग करून आम्ही या भगवंताच्या ठिकाणी रत झालो. हे तुम्हाला एकाएकी जमणार नाहीये. तेव्हा तुम्ही आमचं ऐकून हे करू नका. ऐकाल परी ऐशे नवे बाई, न संडावी सोयी भ्रताराची. आपल्या भ्रताराला नाम संसार रूपी भ्रताराला, पतीला त्याचा त्याग करू नका. तेव्हा त्या विरहीणला सांगावं लागलं, आम्हाला ज्ञात आहे बरं का, आम्ही ज्या प्रपंचामध्ये राहिलो, लौकिक दृष्टीनं जर पाहिलं तर आजपर्यंत त्या प्रपंचामध्ये कोणाला समाधान नाहीये. तुम्ही समाधान नाही म्हणून त्याचा त्याग करून आमच्याकडे येत असाले, बरोबर आहे, बरं येत असाले, बरोबर आहे. आमचं बघून तुम्हाला त्याग करावा असं वाटत असेल, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण त्या प्रपंचाचं स्वरूप आम्ही जाणलेलं आहे. आजपर्यंत कोणीही प्रपंचामध्ये समाधानाने राहिलेला नाही. नोहे अनोक संसाराचे हाती, तुकोबारांचा अभंग आहे, सुरुवात आहे बरं का. नवे आरानोक संसाराचे हाती, उत्तरार्ध मी विसरलो. आणि त्याच्यामध्ये वर्णन केले, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. सर्व काळ चित्ती हाची धंदा. वा वा वा. म्हणजे संसारामध्ये आरानोक, आजपर्यंत संसारामध्ये कोणीही समाधानी नाही, हे आम्हाला माहिती आहे. का नाही आहे? संसारामध्ये जे जे आतापर्यंत राहिले ते समाधानात का नाहीत, का नाहीत? त्याचं कारण ती विरहिणी त्या स्त्रीला सांगते, कारण सांगते अभंगाच्या दुसऱ्या जय जय विठोबार जय जय विठोबार. ती विरहिणी त्या संसारिकाला सांगते, खरंच त्या संसारामध्ये समाधान नाही, ते मला मान्य आहे. नवे अरानुक लौकिकापासून का नाही?
हे जरी आपल्या लक्षात आलेलं असलं तरी महाराज म्हणतात त्याच्या माग कारण आहे आपण त्याच्यामध्ये गुण घेतलंय बरं का. आपला आपण बांधविला गा, आपणच आपल्याला बांधून घेतलेलं आहे. आता त्याच्यातून सुटणं एकाएकी सुटणं इतकं सोपं नाही. अनेक त्याला दृष्टांत दिले जातात. चित्तामध्ये आसक्ती निर्माण झाली माकडाला फुटाणे खाण्याची, आणि फुटाणे खाण्याची आसक्ती निर्माण झाली आणि त्यांनी त्या डब्यामध्ये फुटाणे बघितले आणि त्यात हात घातला. बरं, फुटाणे ती मुठीमध्ये घेतले, मुठी धरली, हात बाहेर काढला येईना, मुठी सोडावी तर फुटाणे जातात. आता त्या आवडीचा विषय ना. आता तो एवढा प्रयत्न करतोय कोण, माकडाचं बोलणं चाललंय बरं काय. आपणहून त्या माकडाने त्या डब्यामध्ये हात घातला तर मुठी सोडली तर सुटतोय का नाही, त्याला कोणी बांधलंय का. तशी ती वरील सांगते आपणच आपल्याला या संसारामध्ये बांधून गेले. आपण गोवेले ते आपण याच्यामध्ये बांधून घेतलंय. मग आताला एक पर्याय आहे, याच्यातून जर सुटायचं असेल, याच्यातून जर बाजूला यायचं असेल, ते वैराग्य निर्माण व्हावं, सात्विक धैर्य निर्माण होण्याकरता त्याच्याकरता तुमच्या मनाचा निश्चय मात्र आता पक्का करावा लागेल. पक्का करावा लागेल. तुकोबाऱ्या सांगतात होई बळकट माझ्या मना तुरे धीट. ज्ञानोबाऱ्या सांगतायत एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. आता याच्यातून बाजूला निघून जर त्या भगवंताच्या ठिकाणी रत व्हायचा असेल तर ती विरीन सांगते तुमच्यापैकी कोण मन कठीण केले सांगा. ज्यांचं मन कठीण आहे तुमच्यापैकी कोणी केलंय ती निवडा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. त्याच भावनेनं ती त्या संसारिकेला म्हणते तुमच्यापैकी निवडा कोणाचं मन कठीण झालंय. ज्यांनी मन स्वतःच कठीण केले ना त्यांनीच माझ्याकडे यावं. मज सवे इतर आणि येऊ नये ते शेवटच्या चरणामध्ये.
पाशी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे मन कराल कठीण त्या या निवडून मजपाशी नवी आरानुक लौकिकापासून आपुल्या आपण आपुले गोविले ते खरंच जर त्या प्रपंच रूपी पतीचा जर आपल्याला त्याग करायचा असेल तर त्या मनाचा आपल्या मनाचा निश्चय झाला पाहिजे. आणि तो निश्चय असा कसा कठीण शब्द वापरला. कठीण म्हणजे सर्वात कठीण आहे वज्र. वज्रासारखं मन कठीण झालं पाहिजे. एवढं कठीण म्हणजे निश्चय असा मनाचा निश्चय झाला पाहिजे परत माघारी. आता पुन्हा प्रपंचाचा आणि माझा आता संबंध राहिला नाही. कोणीही उद्या देव जरी समजूत घालायला आला तरी तोही परत गेला पाहिजे बरं का. अशी मनाची अवस्था निर्माण होण्याला म्हणतात कठीण. आणि ज्याचं कोणाचं झाले त्यांनीच माझ्याकडे तुमच्याच निवड करा आणि माझ्याकडे या. म्हणजे मग तुम्हाला ते वैराग्य निर्माण झाले, सात्विक धैर्य निर्माण झाले. आणि असं जर निर्माण झालेलं असेल ही लक्षणं जीवनामध्ये जर अंगामध्ये मानलेली असतील तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निश्चित आपल्याला रत होता येईल, ते सुख भोगता येईल. म्हणून ते भोगण्याकरता त्या पद्धतीनं आपण साधना करून तिथपर्यंत गेलं पाहिजे असा एक भाव या अभंगातून त्या विरहिणीच्या माध्यमातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. आपण या परमार्थ मार्गावरती चालत आहोत. आपला सुद्धा अधिकार नाहीये. आपण निघाले फक्त कपडे बदललेत बरं का. आपण फक्त कपडे बदललेत, आतला अजून बदल झालेला नाही आहे. त्या देवाकडे एवढंच मागायचं आहे आतला बदल व्हावा बरं का. आतला बदल व्हावा म्हणून आज काही माणसं काही धोतर नेसून आले नाही आलं तर चालेल एखाद्या वेळी पण या रागवणार नाही. कारण बाहेरचा बदल होण्यापेक्षा आतला बदल होण्याची आज गरज आहे. म्हणजे यामध्ये कायमची असा त्याचा अर्थ नव्हे. कधी कामाच्या घाईत काही तुम्हाला फार धावपळ झालेलं आहे, आता कसं करावं या. नाही कपडे बदलले तरी चालेल, नाही काही तुम्ही अस्ताव्यस्त असला तरी चालेल, पण या का आतून बदल घडण्याची गरज आहे. आणि तो आमच्या जीवनामध्ये हळूहळू का होईना तो घडावा. कुठपर्यंत घडावा? देह पडायच्या आधी पूर्ण आपल्या जीवनाचा बदल व्हावा, तसं वैराग्य निर्माण व्हावं आणि त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आमचं मन रत व्हावं. हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदी मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे
जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम